विशिष्टता मॅडम या ठिकाणी सांगितली. त्याच्यामध्ये गद्य विभागाविषयी त्यांनी माहिती दिली आणि पद्य विभागामध्ये काय करावं लागतं म्हणजे अध्यापन करत असताना गद्य विभाग आपण प्रकट वाचन करून विद्यार्थ्यांपुढे सांगू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी कुठं पॉज घ्यायचा, कुठं काय करायचं, सूर्यविराम असेल, अर्धविराम असेल, प्रश्नार्थक एखादं वाक्य असेल, अशा ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या उच्चारांचा असेल, हावभावांचा असेल त्या ठिकाणी वापर करावा लागतो. त्याचबरोबर जी पद्य रचना जी आहे त्या पद्य रचनेमध्ये कविता शिकवत असताना आपल्याला काही ठिकाणी अभंग असतील, काही ठिकाणी ओव्या असतील आणि काही ठिकाणी कवयित्रींनी किंवा कवींनी लिहिलेल्या कविता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर त्याचं विस्तृतीकरण करत असताना कविता ही धड्यासारखी वाचून आपल्याला चालत नाही. तर एखादी विशिष्ट चाल त्या कवितेसाठी आपल्याला द्यावी लागते आणि त्या चालीमध्ये आपल्याला कविता पुढे जर आपण विद्यार्थ्यांच्या प्रस्तुत केली किंवा कविते विद्यार्थ्यांच्या पुढे जर आपण म्हणून दाखवली तर तो विद्यार्थी त्या कवितेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे रस घेऊन ती कविता ऑलरेडी त्याच्यामध्ये तो गुंग होतो आणि ती कविता मनापासून तो पाठ करतो आणि त्याला त्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे मराठी विषयामध्ये त्याला रुची निर्माण होण्यास मदत होते. तर एक कविता आहे पाचवीचीच, आता मॅडमनी माय कविता सांगितली तर एक बाप बाप कविता म्हणून होती इंद्रजित भालेरावांची. तर ती कविता मी तुम्हाला थोडक्यात आवडते का बघा, कारण की प्रत्येकालाच आपले वडील या कवितेतून आठवतील असे मला, कारण की आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत आणि प्रत्येकालाच मला वाटते की ते आपल्या स्वतःशी निग्लेक्ट होईल अशी ही कविता आहे. तर कवितेचं नाव आहे बाप आणि त्या कवितेचे कवी आहेत इंद्रजित भालेराव. शेतामध्ये माझी खोप तिला गुराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला गुराटीची झाप, ती तर राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, ती तर राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच कापाई, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, इथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडतो लाकड माय पेटविते चुल्हा, बाप फोडतो लाकड माय पेटविते चुल्हा, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापा हाप, आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापा हाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप.